मी सरपंच असताना रेणुका मंदिरचा एक प्रश्न होता, तो मार्गी लावला. गावाच्या लोकवर्गणीतून थोडं करून, साहेबांच्या फंडातून थोडं, तसंच जिल्हा नियोजन मधून राहुल भाई त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांच्या फंडातून आम्ही रेणुका मंदिरसाठी 33 लाख रुपये फंड आणून, तसंच त्याबरोबर लोकवर्गणीतून पैसे जमा करून आम्ही रेणुका मंदिराचे जो प्रश्न होता तो मार्गी लावला. तसंच एक आम्हाला पीएन साहेब म्हणजे एक आमचे देव होते. ज्येष्ठ लोकांनी जे मला आशीर्वाद दिले त्याच्या जोरावर मी पीएन साहेबांच्या पर्यंत माझी पोचपावती करून मी साहेबांच्या मनात एक स्थान निर्माण केले. गावोगावी जाऊन जे लोकांना पेन्शन ज्यांना मंजूर झाली ते मंजुरी पत्र घेऊन मी प्रत्येक लाभार्थ्याला घरी जाऊन मी ते पत्र वाटले. जे जाहीरनाम्यात आम्ही जे केलेलं आश्वासन दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलं. रेणुका मंदिर असेल, तलावाचं काम असेल, गावातील रस्ते असतील, त्या जोरावर मी पहिला आमच्या गावातून राजकीय वाटचाल माझी सुरुवात झाली. नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूजच्या मैदान निवडणुकीचं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. स्वर्गीय आमदार पीएन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकीय वाटचाल चालू केली. अनेक विकासाची ध्येय धोरणं घेऊन ते या निवडणुकीत उभे राहिले आहेत. 35 ते 40 वर्ष यांच्या घराण्याला राजकीय वारसा लाभलेला आहे आणि तोच ते पुढे नेत आहेत. याआधी ते सरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. तसंच निष्ठावंताला निष्ठावंतांकडून न्याय ही टॅगलाईन घेऊन जिल्हा परिषदमध्ये किंवा एकूण मतदारसंघामध्ये काम करत असणारे जिल्हा परिषदेचे उमेदवार संदीप पाटील आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की आज तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे, काय सांगाल याबद्दल? प्रथमतः मी आमचे युवा नेते मान्य श्री जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील भैया व तसंच श्रीपतराव बोंद्रे दादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील दादा यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो. तसेच कोल्हापूरचे नामदार मान्य हसन मुश्रीफजी, तसेच आमच्या मतदारसंघातील कारखान्याचे चेअरमन असतील, वाय चेअरमन असतील, संचालक मंडळ असेल, तसंच तमाम आमच्या मतदारसंघातील जे करवीर मतदारसंघातील जनता आहे त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी जो विश्वास दाखवलाय हा निष्ठेला न्याय दिलाय. मी सगळ्यांचं आमच्या परिवारातर्फे तसंच आमच्या सर्व गावातील आमच्या जे मागे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आता तुम्ही आधी सरपंच म्हणून तर राहिलेलाच आहात, पण आता जी तुम्ही निवडणूक लढवताय ती कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढवताय? स्वर्गीय आमदार पीएन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी कुरडू गावातून राजकीय वाटचाल सुरू झाली. मी 2012ला मी सरपंच म्हणून कुरडू ग्रामपंचायतच्या निवडून आलो. तसंच ह्या जोरावर मी 2.5 वर्षे सरपंच असताना जवळजवळ मी 1.5 कोटीच फंड गावात आणून माझं पुढचं वाटचाल त्याच्यावरच माझी तयार झाली. मी त्यानंतर परत माझ्यावर गावातील जनतेने, आमच्या ज्येष्ठांनी विश्वास ठेवून पुन्हा एकदा मला सरपंच पद दिलं. आणि ते करत असताना मी साहेबांच्या विचाराने, भैयांच्या विचाराने असेल किंवा आमच्या गावातील ज्येष्ठ जे असतील त्यांच्या विचाराने, जनतेच्या विचाराने, महिलांच्या विचाराने मी गावात काम करत गेलो. जाहीरनामा काढलेला इलेक्शनच्या वेळी ग्रामपंचायतच्या, त्यावेळी ते जे जाहीरनाम्यात आम्ही जे केलेलं आश्वासन दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलं. रेणुका मंदिर असेल, तलावाचं काम असेल, गावातील रस्ते असतील, ह्या जोरावर मी पहिला आमच्या गावातून राजकीय वाटचाल माझी सुरुवात झाली. 2017 साली तुम्हाला जिल्हा परिषदची उमेदवारी मिळाली होती, पण ती तुम्ही नाकारलीत. यात मागचं कारण काय? आमचे दैवत स्वर्गीय आमदार पीएन पाटील साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी जाहीर केली जिल्हा परिषदची 2017 साली. त्यावेळी आम्हाला गावातल्या लोकांना सुद्धा अति आनंद झाला होता की साहेबांनी एका छोट्या गावाला उमेदवारी दिली. साहेबांचं किती मन मोठं आहे. पण हे करत असताना आमचा जो समूह आहे, आमचे कुटुंब जे आहे, म्हणजे आम्ही जे मतदारसंघातला आम्ही त्यांना कुटुंबच समजतो, त्या ज्येष्ठ लोकांनी आणि ठराविक अशा आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण जर असा विचार केला की राहुलभाई यांना जिल्हा परिषदेसाठी पुढे आणलं तर काय होईल, तुमचं मत काय? त्या लोकांनी मला म्हटले की मग आमची काही जबरदस्ती नाही तुमच्यावर, आम्ही फक्त हा प्रश्न केला. पण हा प्रश्न झाल्यानंतर मला सुद्धा थोडं मनाला साहेबांचे जे
निष्ठा माझी साहेबांच्यावर होती, साहेबांच्यावर जे प्रेम होते आणि साहेबांचा जो स्वभाव होता, याचा विचार मी केला आणि मी असा निर्णय घेतला की आमच्या घरातली फॅमिली असेल, कुटुंब असेल, वडील असतील, त्यांना प्रश्न केला. ते म्हणले तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, तुमच्या हातात आहे, तुम्ही विचार करा त्या गोष्टीचा. त्यानंतर मी जे सगळ्यांनी मत मांडलं त्याचा विचार करून मी पेन पाटील साहेबांच्याकडे गेलो. साहेबांना मी म्हटलं की साहेब, राहुल भाईंना आपण राजकीय वाटचाल सुरुवात करण्यास आता संधी आहे आपल्याला आणि पुढे जिल्हा परिषदचं अध्यक्षपद ओपन आहे साहेब, आणि आपल्याकडे त्यावेळी आमदारकी पण नव्हती, आपल्याकडे कुठली सहकारी संस्था, साखर कारखाना असेल, हे पण आमच्याकडे त्यावेळी नव्हतं. आणि मी साहेबांना बोललो की साहेब, मला ही उमेदवारी थांबवून आपण राहुल भाईंना देऊया. त्यावेळी साहेबांनी एक प्रश्न केला, संदीप विचार करा या गोष्टीचा, मी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, मी आतापर्यंत कुठलाही शब्द मागे घेतलेला नाही आहे, दिलेला शब्द आतापर्यंतचा माझा इतिहास आहे की मी कुठलाही शब्द मागे घेतलेला नाही. मी साहेबांना एबी फॉर्म परत दिला. साहेबांना सांगितलं, सर सलामत तो पगडी 50. आमचा नेता जर खंबीर राहिला, आमचा नेता जर पुढे गेला तर कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी आहे. आणि आमचा जे युवा नेते राहुलभाई आहेत ते उच्च शिक्षित आहेत, त्यांचं लंडनला शिक्षण झालेलं आहे, अभ्यासू आहेत. याचा विचार करून मी साहेबांना सांगितलं, मी साहेब उमेदवारी, जिल्हा परिषद उमेदवारीतून माघार घेत आहे आणि हा एबी फॉर्म तुम्ही परत घ्यावा. साहेबांनी ते काय नाही म्हणून सांगितलं. जवळजवळ ह्या घडामोडीला रात्री 11 वाजले. शेवटी मी साहेबांना म्हणलं, साहेब मी फॉर्म भरणार नाही, तुम्ही राहुल भाईंनाही उमेदवारी द्यावी, ही विनंती केली. त्यानंतर साहेब म्हणले, संदीप अजून विचार करा, खुर्ची कोण सोडत नाही, खुर्चीसाठी जी धडपड असते लोकांची, ती खुर्ची कधी तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे आता जे सोडा लागला हे परत भविष्य काळात काय होईल काय नाही असं केलं. आणि साहेबांनी एक असा शब्द वापरला की कुर्डूकरांना मी ही उमेदवारी दिली होती आमच्या गावासाठी, संदीप पाटील म्हणजे मी. साहेब म्हणले, म्हणजे आमचे त्यावेळी मी सगळेच आमच्या गावातील कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ असतील, त्यांना बोलून घेतलेलं. त्यावेळी साहेब म्हणले की कुर्डूसाठी मी ही उमेदवारी दिली होती, एक संदीपचे काम बघून. हे म्हणजे साहेबांनी माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं, एवढी विश्वास दाखवला. आता सांगताना सुद्धा माझ्या डोळ्यात ते पाणी यायला लागले की साहेबांच्या विषयी सांगत असताना. ही उमेदवारी आम्ही राहुल भाईंना उभं केलं. त्यावेळी साहेबांनी म्हटले की आम्हाला पुढे पण संदीप तुमच्यासाठी आम्हाला हा एक प्रश्न आहे की तुम्हाला पुढे आम्ही द्यायचा, डोक्यावरती ओझं राहील. मग हे करत असताना आम्ही ते फॉर्म दिला आणि राहुल भाईंना आम्ही जिल्हा परिषदसाठी उमेदवारी देऊन त्यांना भरघोस मतांनी 8,000च्या वरती लीडनं राहुल भाई आले. आणि साहेबांच्या आशीर्वादाने असेल, कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने असेल, मतदारसंघातले सर्व जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या आशीर्वादाने असेल, राहुल भाई जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले. म्हणजे एकूणच जर बघितलं तर तुम्हाला 35 ते 40 वर्षाचा राजकीय वारसा तुमच्या घराण्याला होता. तुम्ही सरपंच पद पण निभावलं, पण 2017 साली जो तुम्ही निर्णय घेतला तो एक प्रकारचा त्यागच म्हणावा लागेल. आणि त्यानंतरही तुम्ही तुमचं सामाजिक आणि राजकीय कार्य चालू ठेवलं. त्या कार्याबद्दल काय सांगाल? आमच्या राजकीय वारसा म्हणजे आमचे आजोबा 25 वर्ष सरपंच होते. त्यावेळी 5 गावचे मिळून सरपंच असे असायचे. त्यावेळी 25 वर्ष आमचे आजोबा सरपंच होते, कैलासवासी नानासोबा पाटील. आजोबांनी आमच्या शेती करत करत वडिलांना शिक्षण देऊन आमच्या चुलते आनंदराव नानासोबा पाटील हे शिक्षण त्यांचे पूर्ण केले. आमचे वडिलांचे मोठे भाऊ कैलासवासी आनंदराव नानासोबा पाटील हे भोगवती कारखान्याला सिक्युरिटी ऑफिसर म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले. एक दरारा त्यांचा होता. आमचे वडील शिक्षण करत खेळाडू म्हणून प्रसिद्ध झाले. रायराम कॉलेजला त्यांनी क्रिकेट, हॉकी स्टेडियम याच्यातनं ते केडीसी बँकेला ते तिथे नोकरीला रुजू झाले. बँक इन्स्पेक्टर म्हणून काम केले त्यांनी मार्केटिंग विभागला. माझी आई सुद्धा 5 वर्षे कमल रघुनाथ पाटील सरपंच होत्या. त्यांच्या विचाराने, त्यांच्या आशीर्वादाने काम करत मी राजकीय हे करत सगळं करत, म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने मी गावातील सगळ्या लोकांच्या ह्याच्यातून ग्रामपंचायत सदस्य होऊन मी सरपंच झालो. पण सरपंच होऊन पुन्हा एकदा 2014ला परत सरपंच झालो मी. आणि हे करत असताना गावातल्या
ज्येष्ठ लोकांनी जे मला आशीर्वाद दिले त्याच्या जोरावर मी पीएन साहेबांच्या पर्यंत माझी पोचपावती करून मी साहेबांच्या मनात एक स्थान निर्माण केले. बरं. आणि हे करत असताना साहेबांनी पण आम्हाला मार्गदर्शन दिले की कुठल्या पद्धतीने काम करावं, काय करावं. मी संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष म्हणून करवीर तालुका साहेब आमदार असताना मी राहिलो. हे करत असताना साहेब म्हणले गोरगरिबांचे काम करा, पेन्शनचे काम आहे, विधवा महिला असतील, अपंग हे असतील, यांची तुम्ही कामं करा. हे करत असताना मी त्याची माहिती घेऊन पूर्ण मला संजय गांधी निराधार योजना ज्यावेळी अध्यक्ष केला त्यावेळी मी पेन्शनचं काम, संजय गांधी निराधार योजनाचं पेन्शनचं काम मी सगळं माहिती घेऊन ते करत असताना मी गावोगावी जाऊन जे लोकांना पेन्शन ज्यांना मंजूर झाली ते मंजुरी पत्र घेऊन मी प्रत्येक लाभार्थ्याला घरी जाऊन मी ते पत्र वाटले. एक साहेबांचा त्याच्यावर एक लेटर हेड मध्ये साहेबांच्या तुम्हाला मंजूर झालेला असे म्हणजे 1500 रुपये असतील किंवा 2000 रुपये असतील, हे मी त्या महिलांच्या विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांचे जे पेन्शन योजना आहे ते मी घरापर्यंत त्यांच्या घरी जाऊन पत्र देऊन गावोगावी जाऊन प्रत्येक गावातल्या ज्येष्ठ लोकांना घेऊन ते वाटप केलेलं आहे. आता तुम्ही संजय गांधी निराधार योजनेबद्दल तर बोललाच आहात, पण अशी कोणती कामं तुम्ही केलेली आहेत ज्याची दखल जनतेने घेतलेली आहे आतापर्यंत? मी सरपंच असताना रेणुका मंदिरचा एक प्रश्न होता, तो मार्गी लावला. गावाच्या लोकवर्गणीतून थोडं करून, साहेबांच्या फंडातून थोडं, तसंच जिल्हा नियोजन मधून राहुल भाई त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या फंडातून आम्ही रेणुका मंदिरसाठी 33 लाख रुपये फंड आणून, तसंच त्याबरोबर लोकवर्गणीतून पैसे जमा करून आम्ही रेणुका मंदिरचे जो प्रश्न होता तो मार्गी लावला. तसंच पाण्याचा प्रश्न होता. पाण्याचा प्रश्न असताना आम्ही साहेबांच्या मार्फत आम्ही पाझर तलाव कोरडू गावामध्ये बांधून घेतला. तसंच गावातील रस्ते असतील, गटरे असतील, हे पूर्ण केले. तसे साहेबांचे केडीसी बँकेला संचालक होते त्यामुळे बरेच लोकांचे भागातील काम आमचं तेवढं करून घ्यायचं. मग ते अण्णासाहेब पाटील कर्जाचं काम असेल किंवा तुमचं शेतीचे काम असेल किंवा सोसायटी मार्फत जे खावटी कर्ज असतं किंवा अजून ज्या योजना आहेत त्या साहेबांच्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. पीएन पाटील साहेबांच्या बरोबर एकनिष्ठ राहण्याचं कारण काय आहे? साहेबांचा विषय असा आहे की एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर साहेब आमच्या नाही आहेत, पण साहेब ज्यावेळी असताना आम्ही भीती अशी कुठली मनात नव्हती की असं काय वाटलं की चला काही प्रॉब्लेम नाही, साहेब आमच्या मागे आहेत. आणि साहेबांचा जो एकदा शब्द दिलेला असायचा तो कधी साहेबांनी त्यात बदल केलेला नाही. साहेबांनी कधी कुणाला खोटे बोलले नाहीत, खोटं वचन दिलं नाही, मी तुम्हाला नोकरीला लावतो, मी तुम्हाला हे करतो, असं कुठलाही साहेबांनी खोटा शब्द कधी दिलेला नाही. कारण मी साहेबांच्या बरोबर कमीत कमी माझ्या ह्याच्यात 10 वर्ष मी साहेबांच्या बरोबर गाडीत होतो. म्हणजे साहेब मतदारसंघात जात असताना मी साहेबांच्या बरोबर असायचे. समोरचा माणूस सुद्धा 100 वेळा विचार करायचा की साहेबांच्या बरोबर खोटं बोलावं का नाही बोलावं. साहेबांना खोटं बोलायला आवडत नव्हतं. काय असेल ते तुमचं काम सांगा बोलायचे गेले की 1 मिनिटात साहेबांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं की 1 मिनिटात साहेब फोन काढून सांगायचे आम्ही माणूस पाठवताय ते काम करा. आणि फोनवरून जरी झालं तर साहेबांना समोर सांगायचे. ते जरी तिथून कार्यकर्ता काम सांगून गेला तर साहेब 10 मिनिटांनी परत पुन्हा त्या कार्यकर्त्याला फोन करून सांगायचे तुमचं काम झालं, तुम्ही तिथं जावं. असा हा साहेबांचा स्वभाव. त्यामुळे मी साहेबांच्या प्रेमात, साहेबांच्या ह्याच्यात हृदयात, आमच्या साहेब हृदयात, असं मी साहेबांच्या जवळ गेलो. एकनिष्ठा तर तुमची साहेबांबद्दलची तर जाणून आणि इथं दिसूनच येते. पण निवडणूक जाहीर झाली, एकूणच लोकांच्या गाठीभेटी तुमच्या वाढल्या असतील, मग लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात? कारण तुमच्या घराण्याला तर राजकीय वारसा लाभलेलाच आहे आणि एकूणच तुम्ही सरपंच पद पण निभावलेलं आहे. मग आता लोकांच्या काय भावना येतात तुमच्याबद्दलच्या? माझा आता जिल्हा परिषदची उमेदवारी जाहीर केल्यानंतर मी लोकांच्या मतदारसंघात जाऊन भेटी घेतल्या, ज्येष्ठांच्या भेटी घेतल्या, युवकांच्या भेटी घेतल्या. म्हणजे मी असा काय नौका उमेदवार नाही. मी हे काम करत असताना मी
साहेबांच्या माध्यमात असेल, राहुलभाईंच्या माध्यमातून असेल किंवा राजेश पाटलांच्या माध्यमातून असेल, जे त्यांचं आम्हाला काम देतील मतदारसंघातलं ते आम्ही जाऊन माणसांची पोचवत होतो. त्यामुळे माझे कनेक्टिव्ह माणसांच्या बरोबर कंटिन्यू राहिलेले आहे. म्हणजे असं कुठं 5 वर्ष थांबलो आणि परत लोकांना भेटायला गेलो असं नाही. मी पूर्ण मतदारसंघात जाऊन घेतलं. लोकांनी म्हटले, तुम्हाला राहुलभाई आणि राजेशदादांनी जे तिकीट जाहीर केलं हे तुमची निष्ठा आतापर्यंतची आहे, हे त्याचं तुम्हाला फळ आहे. आता तुमच्या मतदारसंघामध्ये कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही आता ही निवडणूक लढवत आहे? म्हणजे एकूणच तरुण पिढीसाठी काही नियोजन किंवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी काही वेगळं नियोजन आहे का तुमचं? आता तरुणांसाठी बऱ्याचशाच गावात समस्या आहेत ग्राउंडच्या. म्हणजे आता बरेच युवकांना भरतीसाठी ग्राउंड लागतं, रनिंग करावं लागतं. खेळ खेळण्यासाठी अजून म्हणजे त्यांच्या भरपूर जे काही काही खेळाचे हे आहेत त्यासाठी ग्राउंड त्यांना उपलब्ध करून देणे. गावचा विकास म्हटला तर रस्ते पानंदे आल्या, जोड रस्ते आले, ह्याचे एक आम्ही नियोजन ठरवलेलं आहे. तसंच दुसरा प्रश्न आला महिलांसाठी, महिला सक्षमीकरण, महिलांसाठी आरोग्याचं कॅम्प लावणे किंवा त्यांच्यासाठी काय काय योजना आरोग्यासाठी करता येतील. तसेच युवकांसाठी क्रीडांगण असेल, ओपन जिम असेल, त्याच्यासाठी त्याचं पण आम्ही नियोजन केलेलं आहे. खास करून मला युवक आणि महिला यांच्यासाठी काम करायचं आहे. एक तर शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करणे आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, ही एक माझे यातले महत्वाचे गोष्ट असणार आहे. आता तुम्ही युवकांसाठी आणि महिलांसाठी तर सांगितलात की तुमचं काय ध्येय धोरण या निवडणुकीच्या अनुषंगाने आहे. पण मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे एकूणच आपल्या सगळ्या बोलण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये सगळीकडेच स्वर्गीय PM पाटील साहेब आलेलेच आहेत. म्हणजे एकूणच तुमचं त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी राहणं, 12-12 तास फिरणं, कौटुंबिक तुमचं जे काही संबंध होते ते अगदी चांगले होते. अशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्याबरोबर होतात. म्हणजे एक भावना त्यांच्याबरोबर जोडली गेलेली असं आपण म्हणायला हरकत नाही. पण आज ते नाहीयेत. याबद्दलच्या तुमच्या मनातल्या त्यांच्याबद्दलच्या काय भावना आहेत तरी? स्वर्गीय आमदार पाटील PN साहेब नाही आहेत. ही एक अशी पोकळी आहे की ती कधीच भरून निघणार नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देणे, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक मार्गदर्शन करणे, हे आम्ही जे साहेबांनी केलेलं आहे आमच्यासाठी, कार्यकर्त्यांसाठी असेल, मतदारसंघासाठी असेल, आम्ही कधीच विसरू शकत नाही. आपण जसं म्हणतो देव आहे की माझ्या पाठीमाग, तसंच एक आम्हाला PN साहेब म्हणजे एक आमचे देव होते. आणि आम्ही साहेब असल्यामुळं आम्ही निवांत, आम्हाला झोप लागत होती. म्हणजे उद्याचा विचार हा कधीच येत नव्हता. पण एक आता अशी पोकळी निर्माण झालेली आहे की ती कधीच भरून निघणार नाही. आणि साहेबांना आम्ही विसरू शकत नाही. आमच्या प्रत्येक घरातला माणूस असेल, मतदारसंघातला माणूस असेल, कधीही विसरू शकत नाही. सांगायला पण आम्हाला तर मला हे न झाले, कारण माझं मन भरून आले. आम्ही साहेबांना कधी विसरू शकत नाही. आता तुम्ही साहेबांना तर कधीच विसरू शकत नाही. ते नसताना सुद्धा त्यांच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या अगदीच भावनिक आहेत. आणि पण ही निवडणूक लढवत असताना तुम्ही ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेला काय आवाहन कराल? येत्या 5 तारखेला घड्याळ या चिन्हावर बटन दाबून मला तुम्ही प्रचंड मताने विजयी करा, ही विनंती करतो. तर आज आपल्याबरोबर होते जिल्हा परिषद मधून उमेदवारीसाठी उभारलेले संदीप पाटील. आणि एकूणच जर त्यांच्या बोलण्यातून पाहिलं तर स्वर्गीय आमदार PN पाटील यांच्या वाटचालीतून ते कसे इथपर्यंत आलेले आहेत, तशीच त्यांची विकासाबद्दलची ध्येय धोरणं काय आहेत, तरुणांबद्दलचं नियोजन असेल किंवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचं जे नियोजन आहे ते अतिशय योग्यरित्या ते या मतदारसंघाच्या माध्यमातून पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी आता आज आपल्याला दिलेला आहे. तर सर, माझा महाराष्ट्र न्यूज तर्फे तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Credai Kolhapur, where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance,
where the future of living takes shape. From steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan, 30th January to 2nd February 2026. Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.